श्री महालक्ष्मी व्रताची कथा ऐकावी भक्तांनो. श्री महालक्ष्मी व्रताची कथा. गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते. महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते. मनातील इच्छा पूर्ण होते. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा वृत्ती क्रांती स्मृती दया माता अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधुकन्या, स्वर्गात महालक्ष्मी, भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री, गोलोकी राधिका, वृंदावनी राजेश्वरी, चंदनवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्मावती पद्म्या, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंदंती, केतकीवनी सुशीला, कंदभवनी कंदंबाला, राजप्रदारी राजलक्ष्मी, घरोघरी ती गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी ती ओळखली जाते. तिला नमस्कार असो. सर्वांच्या परिचयाच्या असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे. द्वापारयुगात भारतभूतील सौराष्ट्र देशात ती घडली आहे. तेथे भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी. तो पराक्रमी होता. 4 वेद 6 शास्त्रे 18 पुराणे ह्याचे सम्यक ज्ञान त्याला होते. त्याला सूरजचंद्रिका नावाची राणी होती. राणी देखणी सुलक्षणी व प्रतिवता होती. त्या दोघांना 7 पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली. कन्येचे नाव ठेवले होते शांबाला. एकदा महालक्ष्मीच्या मनात आले त्या राजाच्या राजप्रदारी राहावे. त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल. गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःकरिताच खर्च करील. म्हणून महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सूरजचंद्रिका राणीच्या महलासमोर उभी राहिली. म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती. तिला पाहताच एक दासी पुढे आली. दासीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीला नीट विचारपूस केली. वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, बाळ, माझे नाव कमळा. माझे पतीचे नाव भुवनेश. द्वारकेला आम्ही राहतो. तुमची राणी पूर्वजन्मी एक वेश्याची पत्नी होती. तो वेश्य फार दारिद्र्य होता. तो रोज त्या दोघांची भांडणं होत. मग नवरा तिला खूप मारझोड करी. या जाचाला त्रासलेली ती वेश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली. राणीवनी उपाशी भटकू लागली. तिची ती दशा बघून मला तिची दया आली. धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली. माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले. तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचे दारिद्र्य संपले. तिचं घर संपत्ती व समृद्धीने भरले. तिच्या जीवनात आनंद आला. पुढे ते पतिपत्नी निधन पावले. लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिले. ज्यांनी जितकी वर्ष श्री महालक्ष्मी व्रत केले तितकी हजारो वर्ष त्यांना सुख उपभोग मिळाले. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे. पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे. त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे. वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली. तिने वृद्धेला नमस्कार केला. म्हणाली, माताजी, मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा. वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितला. मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतःपुरात गेली. राजवैभवात लोळणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता. संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती उद्धट झाली होती. म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने तावातावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणे बोलली. तिला धक्काबुक्की केली. ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती. हे काही तिला कळले नाही. राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न राहता स्वस्थानी जाण्याचे ठरवले. ती राजदरबारातून निघाली. वाटेत तिला शांबाला भेटली. शांबालेला सगळी हकीकत कळली.
तिने त्या वृद्ध ब्राह्मण स्त्रीची क्षमा मागितली, तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार. राजकन्येने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले. त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या पुत्राशी तिचा विवाह झाला. ती पतीसह राजभवनात नांदू लागली. इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रश्वा व राणी सुरचंद्रिका याचे राज्य, ऐश्वर्य, वैभव सर्व गेले व त्यांच्या अनंतसा झाली. एके दिवशी सुरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, आपला जावई राजा आहे, खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे जा, आपले हाल सांगा, त्याला दया येईल, तो आपल्याला मदत करील. त्याचप्रमाणे भद्रश्वा जावयाच्या राज्यात आला. तो तळ्याच्या काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या शांबालेच्या दासीने तो दिसला. त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्यांचे नावगाव विचारले. तो शांबालाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालाकडे गेल्या. त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली. दासीकडून राजवस्त्रये पाठवून शांबालाने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटात राजवाड्यात आणले. आदर सत्कार केला, नाना परीचा पाहुणचार केला. तो परत जाण्यासाठी निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले. भद्रश्वा घरी आला. सुरचंद्रिकेला आनंद झाला. तिने हंडा उघडला तर काय, हंड्यात द्रव्य नव्हते, कोळसे भरलेले होते. महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता. तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे राज्य, ऐश्वर्य तिला प्राप्त झाले. काही दिवसांनी सुरचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार. शांबालेने महालक्ष्मी व्रत केले, आईकडूनही करविले. सुरचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे राज, ऐश्वर्य तिला प्राप्त झाले. पुढे काही दिवसांनी शांबालेला माहेरी आली, परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सुरचंद्रिका राणीच्या मनात खदखदत होता. म्हणून शांबालेला कोणी विचारले नाही. तिला अपमान झाला, परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली. निघताना तिथे तेथील थोडे मीठ बरोबर घेतले. आपल्याला राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले, माहेरून काय आणले? ती म्हणाली, राजाचे सार. पती म्हणाला, म्हणजे काय? पत्नी म्हणाली, थोडा धीर धरा, म्हणजे कळेल. त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले. नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले. त्याला सर्व जेवण अळणी लागले. मग तिने ताटात थोडे मीठ वाढले. मीठ घालताच जेवण रुचकर लागले. हेच ते राज्याचे सार. शांबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले. मग त्या दोघांनी हास्य विनोद करून जेवण पुरे केले. अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने पूर्ण करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल. सुख, समृद्धी व शांती याचा लाभ होईल. सगळे मनोकामना पूर्ण होतील. मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये. श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये. दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये. महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना. अशी ही श्री महालक्ष्मीची कथा, गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी देवी नमः. ओम नीं श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम शांती शांती शांती.